नमस्कार, मी रामकृष्ण पाटील. आज मी माझ्या डाबली धांदरे गावामधून एक आदर्श शेतकरी यांची यशोगाथा ते यूट्यूब चॅनलवर आज शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत. या त्यांनी एक शेती आणि शेतीला लागून एक दुग्ध व्यवसाय याची वाटचाल अतिशय म्हणजे 2 म्हशींपासून त्यांचा हा प्रवास आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. या तर आमच्या डाबली गावातील आदर्श शेतकरी श्रीमान जगदीश साहेबराव पाटील यांच्या शेतात आपण त्यांच्या खास व्हिजिटसाठी आलेलो आहोत. आणि आज आपण बघू शकतात की केवढं उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे, तरी देखील त्यांनी सुसज्ज असं शेडचं काम केलेलं आहे. आणि खूप छान पद्धतीने की गुराढोरांना एक थंड वातावरण कसं निर्मिती होईल, तर जास्त पैशांची गुंतवणूक न करता त्यांनी एक साध्या पद्धतीनं शेडची निर्मिती केलेली आहे की जेणेकरून आपल्या गुराढोरांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे. आपण जे चालू केलेलं आहे, हा कसा उद्देश कसा आहे भाऊ तुमचा? तुम्ही जे आता चालू केलं, तर तुम्ही आणि विशाल पाटील म्हणजे काय नेमकं काय सांगू इच्छितात की या शाळेत जायचं चित नव्हतं. हां शिक्षण केलं बुवा. शिक्षण केलं, 2 महिन्यानंतर सुरू ठेवलं. बरोबर. आणि 2 महिन्यांपासून हा आपला प्रवास चालू झालेला आहे. आपण बघू शकता खूप छान पद्धतीने. हे दादा कुठले आहेत? काठवाडी आहे. राहणपूर इथून ते आता दूध संकलन करत आहेत. छान पद्धतीने तिथे इथं आपल्याला गीर गाई देखील पाहायला मिळत आहेत. आगळं आणि वेगळं इथं त्यांनी निर्माण केलेलं आहे. शेतकऱ्यांना हेवा वाटावा याप्रमाणे त्यांनी आपला दुग्ध व्यवसाय अतिशय छान प्रमाणे चाराचं बघा आपण इथं बघू शकतात. साध्या आणि सरळ पद्धतीने शेडचं काम त्यांनी केलेलं आहे. 2 म्हशींपासून चालू झालेला प्रवास आज आपण जवळजवळ 2 म्हशींपासून चालू झालेला हा त्यांचा व्यवसाय आज 15 ते 20 म्हशींवर झालेला आहे. आणि खरं म्हणजे आमच्या डाबली धांदरने परत आजूबाजूच्या खेड्यांमध्ये त्यांचं दूध हे जात असतं. एक चांगलं प्रतीचं दूध त्यांनी निर्मिती केलेली आहे. आम्ही देखील त्यांच्याकडून दूध घेत असतो. उच्च क्वालिटीचं दूध त्यांच्याकडून आपल्याला मिळत असतं. अतिशय छान अशा पद्धतीने घेण्यासाठी त्यांनी ब्रांडपूरमधून 2 माणसं मागवलेली आहेत. त्यांचा हा व्यवसाय एक चांगल्या नावारूपाला आलेला आहे. हे विशाल पाटलांचं नोकरीकडे जास्त नसावा आहे. ते आपण आता बघू शकता काम पद्धतीचा हा त्यांचा शेड. आणि हे बघा आपण तरुण शेतकरी यांनी चारा जास्त मेहनत लागत होते पहिले, त्यांनी आता स्वतः मशीन आणलेलं आहे. त्या मशीन आहे अतिशय म्हणजे माणसांची बचत, कमी मनुष्यबळ आणि कुठेतरी कितीही चारा इथं संकलन केला तरी आपण या मशीनच्या साह्याने ट्रॅक्टरच्या मशीन आहे.
पण आता ज्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे, या व्यवसायाची कास हातामध्ये धरलेली आहे, ते या शेडचे मालक विशाल पाटील. आपण यांच्याशी खास आता चर्चा करणार आहोत. विशाल दादा, तुम्ही जे आता हे उभारणी केलेली आहे आणि आपला मानस काय, उद्देश काय आहे? का फक्त आपल्याला फक्त एक चांगल्या प्रतीचं दूधच द्यायचं आहे का भविष्यामध्ये आपल्याला याच्यामधून आणखी आपण काय करू शकतात किंवा काय करायचं आहे, काय सांगू शकता आपण? आणि या दूध व्यवसायातनं पनीर, लस्सी, तूप अशा अनेक वस्तू बनवण्याचं आता काम चालू आहे आमचं. आणि आम्ही सोनगीर गावात जैन समाजाच्या किंवा कासार समाज यांच्या लग्नाच्या, कोणाचा साखरपुडा, बस्ता, बड्डे वगैरे या कार्यक्रमाच्या आम्ही ऑर्डर आता घेत आहोत. तर मला हा व्यवसाय सुरू करून आजच्या तरुण पिढीला असं सांगायचं आहे की नोकरी हाच एक पर्याय उद्देश नसून किंवा पर्याय नसून अनेक सारे पर्याय आहेत. आपण शेतीला जोड व्यवसाय करू शकतो. म्हणून हा मी 2 मशीनपासून सुरू केलेला मशीनचा व्यवसाय, दूध व्यवसाय. आणि आपल्याला जर आता आपलं जे दूध संकलन आहे आपल्या खेड्यांमध्ये तर होते, पण येणाऱ्या काळात आपण शहरी भागामध्ये पाठवणार आहेत का बुवा तुम्ही? हो, आम्ही आता सोनगीर गावात माझं एका वेळेचं 100 लिटर दुधाचं घरपोच वाटप आहे. आम्ही तिथे एक लहानसं शॉपिंग घेऊन दुधाची वाटप करतो आणि ज्यांना घरपोच लागत असेल त्यांना घरपोच पण वाटप करतो. गावातनं लोकांकडनं कलेक्शन करतो. घरचं दूध हे सर्व मिळून आम्ही सोनगीर गावात वाटप करतो. आणि खरं तर आम्ही देखील विशाल दादांचं दूध आम्ही घेत आहोत आणि देखील त्यांच्याकडून बंदी लावलेली आहे. एक चांगल्या प्रतीचं उत्कृष्ट असं दूध त्यांनी डाबली धांधरे गावासाठी, सोनगीर गावासाठी उपलब्ध करून देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की एक शेतकऱ्याने जर आपण आत्मविश्वास ठरवला की 2 म्हशींपासून आज त्यांच्या 20 म्हशींचा प्रवास आणि येणाऱ्या काळामध्ये ते पनीर, दूध दहीचा उद्योग हे मोठ्या शहरांमध्ये करणार आहेत, तर खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा व्यवसाय भरभराटीला जावो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.